ज्या नात्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच नातं जर रक्ताचं तहानलेलं निघालं तर केवळ 2.5 एकर जमिनीच्या तुकड्यासाठी एका नराधमानं संपूर्ण कुटुंबाचा असा नरसंहार केला, ज्याची कल्पना करूनही कोणाच्या अंगावर काटा येईल हे सुन्न करणारं सत्य घडलं होतं सोलापूरच्या बोरामणी गावामध्ये। मध्यरात्रीची वेळ होती आणि सगळं गाव साखर झोपेत शांत झोपलं होतं, पण एका नराधमाच्या डोक्यात मात्र कौर्याचा कट शिजत होता। हातात लखलखती तलवार घेऊन तो गच्चीवर पोहोचला आणि समोर असलेल्या स्वतःच्याच वहिनीवर आणि 2 निष्पाप मुलांवर तुटून पडला। नेमकं काय होतं हे प्रकरण याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। हल्ला करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्या मुलांचा चुलताच म्हणजेच काका पप्पू म्हस्के होता, ज्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त जमिनीची हाव सुटलेली होती। काही वर्षांपूर्वी पतीचं छत्र हरपल्यानंतर हतबल झालेल्या वहिनी गायत्री म्हस्के यांच्या जमिनीवर या चुलत्याचा बऱ्याच दिवसापासून डोळा होता। त्या रात्री त्याने अंधाराचा फायदा घेतला आणि वहिनीवर तलवारीने पहिला वार केला। आईचा आक्रोश ऐकून 16 वर्षांचा शिवराज धावून आला आणि आईला वाचवण्यासाठी या निष्पाप बालकानं आपल्या प्राणाची आहुती लावली, पण रक्ताने आंधळ्या झालेल्या काकाला कसलीही दया आली नाही। अंगावर तलवारीचे खोल वार होत असतानाही शिवराजच्या नजरेनं पाहिलं की हा नराधम काका आता आपल्या बहिणीकडे वळतोय। स्वतः रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो 16 वर्षाचा भाऊ वेदना विसरून पुन्हा उठून उभा राहिला आणि बहिणीच्या रक्षणासाठी त्या नराधमासमोर ढाल बनून उभा राहिला। पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। त्या नराधमाने बहिणीसह शिवराजलाही तिथेच संपवलं आणि नात्याला काळीमा फासणारा हा भयानक थरार शांत झाला। आता या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात जे 280 पानाचं दोषारोपपत्र दाखल केलंय त्यातील आकडेवारी ऐकून पोलीस देखील हादरून गेलेले आहेत। पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार आईला आणि बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या 16 वर्षाच्या चिमुकल्या शिवराजच्या शरीरावर तलवारीचे तब्बल 49 वार करण्यात आलेले होते, तर आई गायत्री यांच्यावर 16 आणि बहिणीवर 6 वेळा वार करून त्यांचा जीव घेण्यात आलेला होता। 30 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या आधारे पोलीस आता या नराधमाला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झालेले दिसून येत आहेत। जमिनीच्या तुकड्यासाठी स्वतःच्याच रक्ताचा असा संहार करणाऱ्या या नराधम काकाला काय शिक्षा झाली पाहिजे, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या क्राईम अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।